आय थिंक 3 दिवस झाले होते. मी आज त्याच्या जवळ गेलो, तेव्हा कळलं की त्याचा पाय सुजला होता आणि आतमध्ये पूर्ण पस भरला होता. हा आमचा ब्रुनो. याचं नाव ब्रुनो ठेवलंय. आता तुझा कॅमेरा आला की तू असं स्माईल करायचं कॅमेरासमोर. त्यांची इथेच काळजी घेईन. इथेच त्यांना असं मस्त घर-बीर बांधून देईन. राहते आरामात. आणि ते छोटे प्राणी आहेत, काही करत नाही तुम्हाला. मग कशाला उगाच त्यांना मारायचं, त्रास द्यायचं. पण तुम्हाला त्रास दिला चालेल तुम्हाला? तुमच्या पायाला एक डबा बांधला आणि तुम्हाला सांगितलं धाव आता इथून आणि तुम्ही चाल का तुम्ही असं? प्लीज असं काही करू नका. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आज मी खरं तर ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आणि इथे आल्यावर अमितला मी एका छोट्या पप्पीवर प्रेम करताना बघितलं आणि ते एक वेगळ्याच प्रकारचं होतं. मला असं वाटतं त्यांच्या इथे एका कुत्रीने जन्म दिला होता 1 महिन्याआधी ना. हो, 3 पपीज आहेत त्याचे. एक छोटा पपी आहे तो. त्याला काहीतरी बहुतेक रात्री उंदीर चावलाय पायाला समथिंग. सो आय थिंक 3 दिवस झाले होते. मी आज त्याच्या जवळ गेलो, तेव्हा कळलं की त्याचा पाय सुजला होता आणि आतमध्ये पूर्ण पस भरला होता. सो तिला घेऊन गेलो डॉक्टरांकडे. तू होतीस माझ्यासोबतच तेव्हा. हो, सो म्हणजे मी असं बघितलं की तो असा आला आणि फक्त असं म्हणाला की एक काळा रंगाचा कपडा द्या आणि मला फक्त एवढं विचारलं, तुला गाडी चालवता येते का? आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटललाही तो त्या पपीला इतका जीव लावत होता ना. मला सांग की खरंच तू आता त्याला अडॉप्ट करणार आहे? मोस्टली येस अडॉप्ट करेन. कारण माझ्या घरी पण लहान मुलगा आहे. तो कसं रिॲक्ट करेल त्याला इथे घेऊन येईन मी एक दिवस. तो कसा खेळतोय, त्याला किती आवडतंय. तो जर हो म्हणाला की मग घेऊन जाईन मी घरी. Yes, तो आत्ता सध्या त्या पप्पीवर औषधोपचारही करतोय. तो एक स्प्रे दिलाय, तोही तो मारतोय आणि तो आत्ताच मला लगेच म्हणाला की आता थोड्या वेळात त्याला औषधही द्यायचंय. मला सांग, ही आवड कधीपासून आहे तुला? लहानपणापासून. मला लहानपणापासून कुत्रे खूप आवडतात. पण खूप मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या घरी पॉमेरियन आला होता एक. तेव्हा खूप क्रेज होतं पॉमेरियनचं. तेव्हा तो एक डॉगी होता. त्यानंतर माझी आई मला नेहमी म्हणत राहायची, की "आपलं घर मोठं झालं ना, की मग तू कुत्रा घे. आपल्या घराला बाल्कनी आली की मग तू कुत्रा घे. तुझं लग्न झालं की मग तू कुत्रा घे." हो, पण मला असं वाटतं तू प्रत्येक घेतला आई नाही, असंच पण तू म्हणते. त्याच्यावर म्हणजे आता तो तुमच्या सेटवरचाच आहे. सो तो तुझाच झालाय. सो मोस्ट ऑफ इथे खूप कुत्रे आहेत आणि इथे जवळपास आम्ही असं म्हणतो ना, की बऱ्याच कुत्र्यांची प्रेग्नन्सी पाहिली आहे इथे. बऱ्याच कुत्रे लहान लहान होते, छोटे पिल्लू होते, ते आता मोठे झाली आहेत आमच्या समोरच. त्यांना मुलं झाली आहेत आणि फक्त मीच नाही, आमच्या इथे मोनिका आहे. मग विमल जी करते मयुरी, हे दोघे पण आहेत. हे कुत्र्यांचं फूड घेऊन येतात, मांजरीचं फूड घेऊन येतात आणि त्यांना स्वच्छ ठेवतात, पाळतात, सगळे औषधं करतात. आज मोनिका नाही आहे सेटवर. सो मी त्याला बघिथलं, म्हणलं मी चला मी आधी घेऊन जातो. हो, पण तू सांग की म्हणजे तू त्याला घेऊनही गेलाय, पण आत्ता त्याला किती जीव लागलाय की शूट करताना इथं असं थोडं-थोडं वाटतंय की तो काय करत असेल? कारण की तिथे जेव्हा त्याच्यावर उपचार होत होते ना, तेव्हा अमितकडे पाहण्यासारखं होतं. अमित असं होता की काय झालं नेमकं याला? तो डॉक्टरांना इतके प्रश्न विचारत होता की कळत होतं की तुलाच ते असं कुठेतरी लागलंय की अरे, ते एवढुसं बाळ आहे खूप आणि त्याला छोटू बाळ आहे. तो महिन्याभराचा बाळ आहे. तो हातात आला होता आणि इतकं चांगलं, इतकं प्रेमाने तो हातात शांतपणे बसला होता ना, की एक माया लागतेच. तुम्ही असं म्हणता ना, हा आमचा ब्रुनो. याचं नाव ब्रुनो ठेवलंय. आता तुझा कॅमेरा आला की तू असं स्माईल करायचं कॅमेरासमोर. ब्रुनो, ब्रुनो. आता त्याने माहितीये, आज त्या हॉस्पिटलमध्ये विचारतही होते की त्याचं नाव काय, नाव काय? सो याने त्याचं एक छान नावही ठेवलंय. सिंपल नाव टॉमी. ज्या घरी डॉगी होता त्याचं नाव काय होतं? एकाचं नाव होतं राजा आणि एकाचं नाव होतं आल्मंड. वा. आता या टॉमीला लवकरच घरी घेऊन जाशील अशी आम्ही अपेक्षा करतो. पण मला असं वाटतं जरी घरी नाही नेलं तरी तू इथे मला त्यांची कधी-कधी असंही खूप काळजी वाटतं, मला घेतलीस. असंही वाटतं, की त्याला एकट्याला घरी घेऊन जाणार. त्याची 2 भावंडं आहेत, 3 भावंडं आहेत. त्याच्यासोबत त्यांना त्यांना कशाला भावंडांपेक्षा वेगळं करायचं. आई आहे इथे. सो लेट्स सी. मी आता ड्यूल मोडमध्ये आहे किंवा त्यांची इथेच काळजी घेईन. इथेच त्यांना असं मस्त घर-बीर बांधून देईन. राहते आरामात. येस, मला हेच खूप आवडलं की एकीकडे ना आता खूप जण कुत्र्यांना मारतात किंवा असं असतं ना, काही मुलं अशी असतात जी बाईकवरनं जातात आणि पटकन लाथ मारतात आणि एकीकडे हे असं असतं की काही जण कुत्र्यांवर प्रेम किंवा प्राणीमात्रांवर प्रेम करतात. मला सांग, आज प्रेक्षकांना काय सांगशील खरं? हे बघा, ते प्राणी आहे, त्यांना बोलता येत नाही. सो त्यांच्याशी मस्ती करू नका तुम्ही. कुठे ना कुठे तुम्ही जर चांगले कर्म करू शकत नाही आहात, तर वाईट कर्मही करू नका. आज नाही उद्या तुम्हाला प्रत्येक कर्म तुमचा भोगावा लागणारच आहे. तुम्ही त्या प्राण्यांवरती करा, जनावरवरती करा, कोणत्याही मनुष्यावरती करा, ते तुम्हाला परत येणारच आहे. आणि ते छोटे प्राणी आहेत, काही करत नाही तुम्हाला. मग कशाला उगाच त्यांना मारायचं, त्रास द्यायचं. पण तुम्हाला त्रास दिला चालेल तुम्हाला? तुमच्या पायाला एक डबा बांधला आणि तुम्हाला सांगितलं धाव आता इथून आणि तुम्ही चाल का तुम्ही असं? प्लीज असं काही करू नका.
अगदीच. आणि मला असं वाटतं तू असंच सगळ्यांवर प्रेम करत राहा आणि तू खरंच इथे सगळ्यांचीच काळजी घेतो आणि हे मी नेहमी बघते, हे बघून छान वाटतं. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही प्रार्थना करा की तो लवकरात लवकर बरा होईल आणि परत इथेच खेळेल, मस्ती करेल, मज्जा येईल आम्हाला पण. अगदीच. आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा तू स्टोरी पोस्ट कर किंवा एक रील पोस्ट कर नक्की. त्याच्यासोबत. नक्की 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 मी तुला पाठवतो व्हिडिओ तेव्हाचे. अगदीच. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.